तिकडे व्यवस्थित जुई ऐक ना जुई. माझा फोन जरा व्हायब्रेट होतोय. बघ ना जरा कोणाचा आहे बघ ना. कुठल्या खिशात आहे? आठवत नाहीये. बहुतेक मागच्या खिशात असेल. आठवत नाहीये म्हणजे व्हायब्रेशन जाणवत असतील ना. नाही अगं बॉक्सला असं चिकटलं ना की व्हायब्रेशन जाणवतात. असं मागे केलं की जाणवत नाही. नाही सर बहुतेक माझाच फोन वाजतोय. आता मोबाईल ट्यून सारखे मोबाईल व्हायब्रेशन्स पण सेम असतात ना. मला वाटलं माझा वाजतोय. मी काहीच बोलत नाहीये. हे खाली ठेवूया का? हो काय हळू. बापरे 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 बापरे. नाही पहिला मी एटीएम मधनं पैसे काढायलाच विसरलो. बरं झालं. ओ ते मी काल कुंड्या सांगितलं तुम्ही ठेवल्यात का डायरेक्ट गॅलरीत? कुंड्या हो 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 ठेवल्या गॅलरीत. आपण बघू ना नंतर ते. मस्त आला सगळं व्यवस्थित झालं. पुढच्याला तुम्हालाच बोलवणार. पुढच्या वेळेला म्हणजे आत्ता तर आलो पण नवीन घरात. चला येतो मी. अगं अशी म्हणायची पद्धत असते. फायनली नवीन घर आणि आपलं घर. काय गंमत आहे नवीन घराची. मी आपण जेव्हा हे घर पाहायला आलो होतो त्यापेक्षा आता राहायला आलोय तेव्हा जास्त छान वाटतंय. हो ना? अगदी. आणि मग जसं जसं आपण घर सेट करायला लागतो ना तसं आपल्याला असं वाटतं की आपण कित्येक वर्ष इथेच राहतोय. आता जस्ट सुट्टीसाठी बाहेर गेलो होतो आणि परत आलो. करेक्ट आहे. मग काय घ्यायचं लावायला घर? चला. ठेवते आधी. आपण ना एक अर्ध्या तासाने एक चहा खारीचा ब्रेक घेऊया आणि मग ना एक तासाभराने खाली कमाल आलू पराठे मिळतात ते मी घेऊन येतो. आपण मस्त तोडू आणि मग दुपारचा चहा होईलच. त्या चहा सोबत मी डोनट्स आणलेत म्हणजे बहार. आणि मग संध्याकाळी एक लाईट लाईट एसपीडीपी. या सगळ्यात जमलं तर थोडंसं घर पण लावू. आता मी तुला एवढं चार्ज करायला चांगला प्लॅन आखतोय तर तुझं प्लीज. या खाण्याच्या गोष्टींनी तू चार्जअप होतोस मी नाही. अरे 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 काय 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 झालं? तो बॉक्स सगळ्यात शेवटी उघडायचा आहे आपण. का त्यात एंड स्क्रोल आहे? आहे काहीतरी. एक सेकंड. तू मला सरप्राईज द्यायला फ्रूट केक नाही ना आणलेला? तो वितळेल केक आणि मग त्याचे फ्रूट उडतील. थांब ते नाही. हो म्हणजे नाही नाही नाही. ओ शिट. ओ शिट कुत्र्याचं पिल्लू. अगं नाही 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 नाही. मरेल मरेल सांडेल फुटेल वितळेल किंवा शी करेल असं काही नाहीये यात. किंचित आपल्या नवऱ्यावर विश्वास ठेवशील प्लीज? नाही उघडते. मी बाथरूम लावायला घेते. तू तू बॉक्सेस ओपन कर. डन. हां मग मी किचन लावते. तू बॉक्सेस ओपन कर. ओके. मग मी आपलं कपाट लावते आधी. मी तू बॉक्सेस ओपन कर. मग मी हॉल लावते. मी बॉक्सेस ओपन करतो. तोपर्यंत उरले असतील तर किंवा दारं ओपन करतो खिडक्या ओपन करतो. शेजारच्यांना विचारतो त्यांची दारं खिडक्या ओपन करतो. नको. त्यापेक्षा तू मस्त चहा कर.
2 2 4 2 6 2 8 2 10 11 12 13 15 16 जुई जुई काय रे 17 शॅम्पूच्या बाटल्या तिथे. काय काय तू काय पार्ट टाइम सलून उघडणार आहेस का की इथे नवीन बिल्डिंग मधल्या बायकांचे केस धुवून देणार आहेस? उगाच अति करू नकोस. अति अगं 17 शॅम्पूच्या बाटल्या तिथे. सेकंड, ह्या सगळ्या शॅम्पूच्या बाटल्या नाहीयेत. त्यातली एक कंडिशनरची बाटली आहे, ही तेलाची बाटली आहे. काहीतरी तुझ्या हे पण- केसांना लावायचं आहे ना. अरे 1700 असल्यासारखं नको बोलूस रे. आणि तू का आलायस इथे? तू हो बाहेर हो, बाहेर हो. माझा हा इवलासा साबण कुठे ठेवू हे मला कळत नाही अगं. हे बघ, तसंही तू माझाच बॉडी वॉश वापरतो, तर फेकून दे ना हा साबण. आता कोणी नाही वापरत रे असा साबण. प्लीज प्लीज हा प्लीज प्लीज, लहानपणापासूनची सवय आहे माझी. ह्या साबणाने आंघोळ नाही ना केली तर पारोसं असल्यासारखं वाटतं. हे बॉडी वॉश वगैरे सगळं झूट आहे ग. लाल साबण आणि शिकेकाई, हे जगातलं अंतिम सत्य आहे. तू लाल वीट का नाही वापरत त्यापेक्षा? कुठे ठेवू सांग ना प्लीज. कमोडवर ठेव. आणि मग पडला म्हणजे खाली? अरे मोबाईल घेऊन बसलेला असतोस तिथे तासन तास, तो मोबाईल पडण्याची चिंता वाटत नाही तुला? मोबाईल आपण साबण- अंगाला घासून आंघोळ करतो का? हा जास्त जवळच आहे. ठेव त्या कॅक्टस पाशी. कॅक्टस पाशी कोणी साबण ठेवतं का? का म्हणजे काय? एका दिवशी साबणाच्या ऐवजी कॅक्टस उचलून किती टोचेल अंगाला. अरे मग काय करायचंय तुला साकेत? तुझ्या काही शॅम्पूच्या बाटल्या आपण कमी करूया. काही म्हणजे बघा, या सगळ्याच. तुझा साबण इथे असणार आहे किंवा नसणार आहे. बघा मग तुझी एखादी शॅम्पूची बाटली कमोड मध्ये पडली तर मला सांगू नको. हिम्मत तुझी. थांब थांब, सुरू नको करू, थांब. मी काय म्हणतो, आपण ना किचन मला हवं तसं लावूया. म्हणजे माझ्या हाताशी असतील ना गोष्टी तसं. हे बघ, ही चहा पावडर, हे साखर, अरे गॅस पेटवायचंच राहिला, हे लायटर, झाला चहा. म्हणजे सकाळचा चहा मीच करणार ना. आणि ब्रेकफास्ट? हा तो तू कर. आणि आपले डबे? ते तू कर ग. पण ऑफिसला जायच्या आधीचा चहा मीच करणार. चहा पावडर ऑफिसहून आल्यानंतरचा चहा? ठीक आहे, तू कर. आता सकाळी दोनदा चहा मी केल्यानंतर एकदा तर तू करायलाच पाहिजे ना. मग रात्रीचं जेवण तू? ती तर तुझी स्पेशालिटी आहे. हा, मी त्याच्यात ढवळाढवळ करणार नाही. ते स्वातंत्र्य तुला. मजा कर, आनंद घे स्वयंपाकाचा. ऐक ना, तू जर फक्त चहाच करणार असशील तर मी गॅलरीत स्टोव्ह लावून देते ना तुला. हा, अगं मी मदत करणार आहे तुला स्वयंपाकात. हो. हा म्हणजे सवाल. एक काम कर, हा, ह्याच्यात ना डाळी आहेत आणि हे डबे आहेत. ह्या जर डाळी तू डब्यांमध्ये नीट भरल्यास ना व्यवस्थित, तर तुला हवं तसं लावू आपण किचन. एवढंच? अगं 2 मिनिटात भरतो डाळी डब्यात.
मी सांगतो सगळ्यांना मी वंडर वुमनशी लग्न केलंय. पण लोकांना पटत नाही. सगळ्यात आधी आपण माझे कपडे लावूया. नाही नको. का? मला माहिती आहे तू एक ड्रेस इथे एक ड्रेस इथे असं करत संपूर्ण कपाट भरशील. उगाच. उगाच काय, त्यापेक्षा आपण माझे कपडे आधी वर सेट करू. काय माझे इनमिन 5 शर्ट आणि 2 जीन्स. इतके कमी कपडे तर मग तुला कपाट कशाला पाहिजे, सॅक मध्ये ठेव ना. अख्खं कपाट भरून झालं तरी एवढे ड्रेसेस उरलेले आहेत. म्हणजे हे स्पेशल असणार आहे. आपण हे ड्रेसेस फ्रेम्स करूया का प्लीज? नाहीतरी तू हे वापरत नाहीस आहे. तुला काय माझे सगळे कपडे लक्षात राहतात रे? लक्ष कशाला द्यायला पाहिजे? घड्यातूनच कळतंय ना. हे बघ, याचा तर प्राईस टॅग तुला काढलेला नाही आहेस तू. काय? हे उघडलेले पण नाही आहे. आणि हा तर फार कमाल आहे. हा ना आपण ऑलिम्पिकमध्ये थाळी फेक म्हणून वापरू शकतो. घे कॅट. साकेत, तू पकडलं का नाही? तू फेकलास का यार? उचल आधी. त्याला डाग लागला असेल ना साकेत तर? मी माझा एखादा नवीन शर्ट देतो ना तुला. तुला त्याला काय रामफळाचा डाग. रामफळ रेअर आहे ना खूप. त्याचं डाग पण रेअरच असणार. जाणार नाही सहसा. लॉजिक. तू तो काढ आधी. कमाल खारी. वा वा. चला, बाथरूम झालं, बेडरूम झालं, हॉल झाला, किचन झालं, किचन झालं. आता फक्त गॅलरीतल्या कुंड्या. तुला माहिती आहे माझा एक मित्र आहे, त्याचा बंगला आहे. तो त्याच्या टेरेसवरती ना शेती करतो. हो. आपण पण करूया आपल्या गॅलरीत शेती. हा म्हणजे बघा, सुरुवात ना आपण कढीपत्ता कोथिंबीर यांनी करायची. आणि मग हळूहळू बटाटा, कोबी, फ्लॉवर, भेंडी, ज्वारी, बाजरी, ऊस, कापूस. नाही हे एवढं नको अगदी. चला माझ्या कुंड्या. कुंड्या कुठे आहेत? ती काय आहे ना. अगं ती एक कुंडी आहे. कुंड्या अनेक वचन कुठं आहेत? सॉरी, मी कॅन्सल करायला लावल्या. का? अरे आपण आधी एका कुंडीपासून सुरुवात करूया ना. म्हणजे पुढचा महिनाभर हिला नको वाळू द्यायला. मग एक एक करून बाकीच्या कुंड्या आणूया प्लीज. माझ्या शेतीच्या स्वप्नाचं काय? आपण गॅलरीत नांगर आणू ना हवं तर, पण कुंड्या नको. साकेत यार, अरे आपल्याला त्याची काळजी नाही घेता आली तर काय पॉइंट आहे? हा करेक्ट पॉइंट आहे. चला मग आता एकच गोष्ट राहिली. तो बॉक्स. थांब थांब थांब, उघडू नकोस, मी येतो. थांब. सांग ना काय ते. मी उघडू का आता तो? उघड. थांब 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 थांब. स्पेशल गोष्टींसाठी ना स्पेशल लाइटिंग पाहिजे. एक मिनिट. उघडूया. एक मिनिट. गेस कर ना. आपलं मॅरेज सर्टिफिकेट.
इतका बोर आहे का ग? हे बघ, नवीन ड्रेस वगैरे तर तू कन्फर्म नाही आणलायस. अर्थातच साड्या घेण्याची तर तू हिंमत करणार नाहीस. 100%. कारण मी कुठलीही नवीन साडी आणली तरी तू लगेच जाऊन बदलतेस यार. तू कारण तू कुठलेही रंग आणतोस आणि कुठल्याही आणतोस. पण मला त्यातलं काही कळतच नाही. काय असतं ते? कलकत्ता कॉटन आणि काय बनारसी सिल्क. हे बघ, मी मराठी माणूस आहे. हां, आपण कोल्हापुरी सिल्क वगैरे मिळतं का विचारूया. हां, सांग ना, ह्याच्यात काय असेल सांग ना. आपला पहिला सेल्फी. होईल, काय भारी आयडिया आहे यार. माझ्या लक्षातच नाही आलं. सेल्फी आहे, सेल्फी नाही 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 नाही. परत चालू कर. हळू हळू हळू. हे कसं मिळालं तुला? हे कुठून आलं? आलं आपलं चोर पावलांनी. आणि मी सगळ्यांना सांगते माझा नवरा सुपरमॅन आहे, तर त्यांना खोटं वाटतं. थँक्यू, थँक्यू. तू चहा ठेवलायस? हो. ओ शिट, घंट्याचा सुपरमॅन. कमाल. वाह. आपली गाडी. सर स्माइल प्लीज. हा येस. वा मस्त आलाय फोटो. मी प्रिंट करून आणतो. हा बरं चालेल. अरे नाही नाही, ही आमची आहे ना. नाही सर, ते फक्त फोटो पुरतं असतं. झालं. अहो असं काय करताय? कधी नव्हे ते मला असं मॅन ऑफ द मॅच मिळाल्याचा फील आला. घेऊन जाऊ दे ना प्लीज. नाही सर, आपल्याकडे तसं अलाउड नाहीये. साकेत, आपल्याकडे गाडी आहे ना? हां, अरे पण मला हवी आहे ती. आपण तुझ्यासाठी दुसरी पण घेऊ. हां, चल याला काहीच अर्थ नाही. चल. हे बघा सर, हे आपलं इंजिन ऑइल. ओके, तुम्ही इथं चेक करू शकता. ते आपलं थंडगार एकदम कुलंट गाडीमधलं. आणि हे आपलं ते वायपरचं पाणी नाही का, तर ते तिथून सोडायचं. तर असं एक ओव्हरऑल हे आहे. हां, आणि आता हे आपलं बॉनेट बंद करतानाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती कोणती सांगा? जोरात आपटायचं नाही. तुम्ही सांगा मॅडम. इथलं एखादं बटन दाबायचं का? नाही नाही, बटन वगैरे तसलं काहीच नाही. तसलं काही नाही. फक्त आजूबाजूला नजर मारायची. कोणाचा हात मध्ये नाही ना ते पाहायचं. आणि जायचं सोडून. नाहीतर जे कोण आहे आतमध्ये त्याचा शाहिस्त का म्हणा.
मध्ये आलं की फोटो जाणार त्याची. ठीक आहे, कॉंग्रॅट्स. गाडी घ्या मस्त आणि जावा. शाहीच ते का चला चालूया अशी गाडी. गणपती बाप्पा कुठे जाऊया? कुठे? थेट लोणावळा. दिल्ली पण चालेल. जुई काय करतेस तू? 30 क्रॉस करत नाहीये ना बघते. 30? अगं मग रिक्षा घेतली असते ना आपण. तू 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 समोर बघ, आधी समोर बघ. अरे तू काटा दिसतच नाही रे. हल्लीच्या गाड्यांना नसतो की काय? काटा आहे, फक्त तू 30च्या आसपास बघतेस आणि काटा 80 वर आहे. 80? कमी कर ना स्पीड. साकेत गाडी थांबव, गाडी थांबव, गाडी अगं, काय वेडी थांबव. आहेस? तो स्पीड कमी कर आधी, स्पीड कमी कर. अगं आईसारखं का वागतेस? 80 अरे कमी कर, स्पीड कमी कर. हो करतो झालं झालं हा, गेलं. झालं झालं हा, झालं हा. अरे वा, आलीस का? हो. जुई, तुझी पर्स मागे ठेवली आहेस ना, त्या पर्समुळे मागच्या गाडीचे हेडलाईट्स माझ्या डोळ्यात जाणार नाही, हा एक ॲडव्हान्टेज आहे. पण त्यामुळे मला मागचं काहीच दिसणार नाही, हा एक डिसॲडव्हान्टेज आहे. आणि या दोघांची जर तुलना करायची ठरवली. काढतीये रे, थांब जरा. आणि मुळात मी ती तिथे ठेवणारच नव्हते. हे इथलं ऍडजस्ट झालं की मी काढणारच होते. अरे म्हणजे काय? अर्थातच तू तिथे ठेवणारच नव्हतीस, मी कुठे म्हटलं असं. छे. एकतर तू वर आला नाहीस. आलो नाही? अगं ही गाडी ऐकत असेल तर काय म्हणेल? हा मुळात गाडी घेतल्या घेतल्या पहिल्याच दिवशी तिला घेऊन शॉपिंगला जाणं हा काही बरा प्लॅन नाहीये. पण तरी तू गाडीतनं उतरताना साधारण असा संवाद होता, अरे तू कशाला येतोयस? पार्किंगला उगाच वेळ जाईल, तू गाडीतच बस, मी 10 मिनिटात जाऊन आले. आता ती 10 मिनिटं देवाची 10 मिनिटं नसून अर्धा तास असणार आहे, हे आम्हाला कसं कळणार? एवढं समजतंय ना? मग बायकोला यायला उशीर का झाला हे विचारता नाहीयेत? किती गर्दी होती साकेत. आम्ही फोन केला होता, पण आपण आपला फोन पर्सच्या अशा एका गूढ कप्प्यात ठेवून देता की आम्हीच काय, देवाने जरी ठरवलं असतं की तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा तरी त्याचाही फोन तुम्हाला ऐकू गेला नसता. किती बोलतोस यार. चल ना आता घरी, आपल्याला तिथून सलॉन मध्ये पण जायचं. सलॉन? अरे अरे का? अरे का? नाही, सलॉन मध्ये जायचं म्हणजे आपली भेट थेट पुढच्या महिन्यात होणार. थोडा तर वेळ लागतो तुला केस सेट करायला. सीट बेल्ट पण येत नाहीये. मला जरा गाईड करतेस? हो. अरे ये 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 असं काचेवर धाप मारू नकोस ना. तुझी बांगडी लागली काचेला तर काचेला तडा जाईल ना. ही बांगडी आहे. इतकं स्लिम घड्याळ पण असतं का? जे काय आहे गोलाकार स्टीलचं तुझ्या हातात आहे ना, ते काचेला लागलं तर मग काचेला तडा जाईल. साकेत तू खिडकी उघडी ठेव, मी सांगते. हा. ये जा पुढे. येऊ का बघ? ये येऊ का? ये 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 येऊ का? ये ये ये. अगं येऊ का? अरे ये ना. अगं पण मग हा इथे कुई कुई आवाज का करतोय? अरे खूप जागा आहे साकेत. अगं पण तू कुठे आहेस? मी इथे उभी आहे. अगं तू गाडीच्या इतक्या जवळ उभी राहिलीस तर कुई कुई आवाज करणारच ना. 3 मीटरच्या थोडं लांब राहा त्या सेन्सर पासून. तू मला 3 मीटर वगैरे काही सांगू नको रे.
तू हवा तो गोंधळ घाल, मी चालले वरचे. अगं हे माझी आई. तुझी आई असती ना तर एव्हाना सगळ्या काचा फुटल्या असत्या. मग तुझी आई असं मी म्हणेन का? मी ना रिव्हर्स घेतच नाही, गाडी इथेच उभी ठेवतो. तू ह्या पिशव्या घेऊन वर जा आणि माझे कपडे पण घेऊन ये. मी इथेच चेंज करतो, आपण असेच जाऊ बाहेर. हं? साके आता पिशव्या तू घेऊन ये. अगं ऐक ना जुई. सोसायटी वाले मारणार आहेत. अरे वा, मस्त चालवतेस तू गाडी. इकडे वा. साके तू स्टेअरिंग वरचा हात काढ ना, मला येते चालवता गाडी. हो जरा सेफ्टी म्हणून मी फक्त. सेफ्टी मग एक काम कर, तुझा पाय घे आणि तोही इथे क्लच वरती ठेव. का मी येऊन मांडीत बसू तुझ्या? नाही. मग हँड ब्रेक करतो पण हात काढ. मला येते यार साके, मी जाते आहे, मला येते गाडी चालवता. क्रॉसिंग पॅनिक नको हो रे. तिकडे येईल पटकन. चला चल ना. चल. अरे हॅपी न्यू इयर. हा अगं वर्ष लोटलं तुझी वाट बघण्या. ओके चल ना प्लीज. काय झालं? सॉरी, एसी नको लो. का? मी आत्ता एसी मधनं आले. आपण आता सिनेमा बघायला जाणार म्हणजे थिएटर मध्ये परत एसी असणार. नको आता एसी नको. म्हणजे काय खिडक्या खालीच राहू देत? नाही नाही, खिडकी पण नको. का? अरे वारा येईल मग केस उडतील ना. मी आता इतके पैसे खर्च करून छान केस सेट करून घेतले, मग ते वाया जाईल ना सगळं. मग काम करतेस का? इथे कुठे बटाटे मिळतात का बघतेस का? का? अरे एसी आपण चालू ठेवणार नाही, खिडक्या आपण वर ठेवणार, खूप उकडणार. तेवढ्यात बटाटे सुद्धा उकडून होतील ना. मी जाते कॅबनी. ए थांब 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 थांब. एक रिक्वेस्ट आहे, पुढच्या वेळेपासून ना फेविकॉलनी केस सेट कर, म्हणजे ते कायमचे सेट होते. हसू. चल आता. कमाल होता सिनेमा, मसाला होता. गाणी आवडली खूप. पण गाड्या केवढ्या उडवल्या यार त्यांनी. नवीन कोऱ्या करकरीत गाड्या उडवल्या. मला असा जीव. मी एक फोन करू शकते का? माझे मिस्टर ऍक्च्युली ट्रायल रूम मध्ये पाकिट विसरलेत. माझ्या फोनची बॅटरी खूप डाऊन झाली. प्लीज. हो 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 देतो देतो. घ्या घ्या. तुम्हाला गाडीत बसायचं आहे का? टेन्शन नका. हो आले. थँक्यू. अरे वा. असं कसं कोणी पाकिट विसरू शकतं? या गोष्टी विसरणाऱ्यावरती ना टाळा लावला पाहिजे. बरं चावी दे ना गाडीची. माझ्याकडे नाहीये. तुझ्याकडेच असेल ग. माझ्याकडे नाही. साकेत तू मला चावी दिलीच नाहीयेस. हल्ला तिकीट काउंटरवर राहिली. साकेत यार. काय झालं? नाही काय नाही. ओके बाय. बाय. इतकं काही दिसत नाहीये. 2 फुटांवरनं तर धूळ बसले असंच वाटतंय अगं. हा आता अगदीच एखादा 150 आणा जवळ जाऊन स्क्रॅच एका बघूया. असं बघायला गेलं तर कळेल जराच खर्चटलंय. नाही रे, व्यवस्थित कळतंय. घालूया यार, काही करूया पण घालवूया. काही पण चालेल. एनिथिंग. तुझे गोमूत्राचे प्रयोग ह्याच्यावर करू नको. नाही ग, टूथपेस्ट. टूथपेस्ट स्क्रॅचवर. अगं कंपनीवाल्यांनी खरं तर स्क्रॅच रिमूव्हर म्हणूनच विकलं पाहिजे. आपण उगाच तरी दात घासतो. टूथपेस्ट.
तुळशीची माती. चहा नाही. जुई हेअर जेल. निरमा निरमा वॉशिंग पावडर निरमा निरमा वॉशिंग पावडर निरमा. पिडू नाही साकेत. अगं काय केलंस? काय? अगं स्क्रॅच गायब कसा झाला? काय केलंस? तुझे सगळे प्रयोग चालू होते ना, म्हणून मी काय? काही नाही, मी फक्त वळून बसलीये. स्क्रॅच त्या बाजूला आहे. कसा ग नवरा माझा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. ऐक ना, आज सणाला काहीतरी स्पेशल करूया. माझी आई काय पुरणपोळ्या करायची यार. बहार. साकेत ऐक ना, आज आमरसपुरी करूया मस्त. कर ना. पण माझी आई जी पुरणपोळी करायची ना, बहार. सत्य. कटाची आमटी आणि पुरणपोळी. दूध आणि पुरणपोळी. साजूक तूप आणि पुरणपोळी. पुरणपोळी. माझी आई जी काही पुरणपोळी बनवायची ना, आई पुरणपोळी. आई आई माझी आई. आईंना दुसरं काहीच येत नाही करे. तुला ना थालीपीठाची भाजणी सुद्धा बनवता येत नाही. तू पुरणपोळ्या काय करणार? आणि केल्या तर मी तुला आई अशी हाक मारेन. हो, पण तुला नाही जमणार ते. अगं त्यासाठी सकाळी 6 वाजता उठून तयारी करावी लागते. माहितीये. तुमच्याकडे काहीही करायचं म्हटलं ना की सकाळी 6 वाजता उठून तयारी करतात. म्हणजे गुलाबजाम करायचे आहेत, सकाळी 6 वाजता उठून तयारी करायची. पोहे करायचे, सकाळी 6 वाजता उठून तयारी करायची. ते मग इडल्या वगैरे करायच्या असतील तर तुम्ही रात्री 2 वाजताचा गजर वगैरे लावून करत असाल ना तयारी. तुला काय कळणार ग वेल प्लॅन गोष्टींची गंमत. तुझं सगळं आपलं आयत्या वेळी असतं ना. साकेत पोहे करते पोहे. अरे चा पण कढीपत्ताच नाहीये, कसे करू पोहे? साकेत साबुदाणा वडा करू, साबुदाणा वडा. अगं मग साबुदाणा रात्री भिजव. पण नाही, या घरात मला आणि माझ्या घरच्यांना कायम पाण्यात पाहतेस. खिचडीसाठी लागणारे साबुदाणे मला कधी पाण्यात पाहायला मिळणार आहे? वा वा, काय सुचलंय मला. हे अति होतंय हा. मी आता करतेच पुरणपोळ्या. कर कर ट्राय कर कर. पण जमल्या नाही तर विकत आणू नकोस हा. घरच्या पुरणपोळ्यांमध्ये ते विकतच्या पुरणपोळ्यांमधला फरक मला क्षणात कळतो. माझ्या हातचे गुलाबजाम आवडतात ना तुला? अगं एक डबा तर घेऊन जा.
बोलिए क्या दूं? देवा कोणी मराठी नाही आहे का? अरे क्या ताई आप भी, भारत माझा देश है, सारे भारतीय माझेच बांधव है. नहीं नहीं तसं नहीं, वो आपको समझेगा नहीं. अरे क्या बताओ तो. वो होता है ना जिसमें एकदम दाल का पेस्ट हो जाता है. मिक्सर. मिक्सर होती तो मैं मिक्सर बोलती ना. मिक्सर नहीं, वो नहीं, उसमें वो ऐसे गोल रहता है, उसको ऐसे घुमाते हैं ऐसे गोल 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 करके, उसमें दाल एकदम बारीक हो जाता है. अरे पाटा वरवंटा तो कब का बंद हो गया. यार मेरी माँ के पास था वो ऐसे, उसको ऐसे ऊपर ऑरेंज ऑरेंज रहता है, उसको एक डंडी रहता है, वो ऐसे रहता है ऐसे, वो उसको ऐसे घुमाते हैं गोल गोल. ताई आप एक काम करो, जो चाहिए वो मराठी में बता दो. पुरण वाटायचं यंत्र आहे. अरे क्या बात है. और मुझे भी पूरन पोली बहुत पसंद है. मेरी माँ तो क्या बनाती है पूरन पोली. पैसा कितना हुआ? पुरणाची पोळी. हरभरा डाळ, गव्हाचं पीठ, गूळ, तूप. ओके सेट. बोल साकेत. काय 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 करतेस तू? काय नाही. का? नाही, युजली तू माझ्या नावाने फोन उचलत नाहीस. काय 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 गडबड आहे काही? नाही नाही गडबड काय नाही. तू रात्री येणारच ना जेवायला? हो. हां ओके बाय. ऐक ऐक, तू नवीन ड्रेस घ्यायला आलीस ना, कसं ओळखलं? काय? अगं तुझ्या मला न सांगता शॉपिंग करायला येतेस ना, तेव्हा तुझा हा असा आवाज गडबड होतो. हो नवीन ड्रेस घ्यायला आले आहे. आता तो ड्रेस घरी आणणार आहे, पोळपाटावर लाटणार आहे आणि छान तव्यावर भाजणार आहे. हां मी करणार आहे. कुठे पोहोचलायस तू? मी आपल्या बिल्डिंगच्या लिफ्ट मध्ये. बाहेर पड आधी. काय झालं? अरे म्हणजे तू लिफ्टमध्ये काय करतोयस? नाही, मी पायऱ्यांनी येतो. नाहीतरी तू म्हणत होतीस माझी ढेरी खूप वाढली आहे, पायऱ्यांनी येतो. नाही तसं नाही रे, म्हणजे तू इतके लवकर कसा आलास? तुला आनंद नाही झाला? झालाय. ऐक ना, तू आत्ता वर येऊ नकोस. डोंट टेल मी तुझे आई बाबा आले आहेत आणि मला आता त्यांच्यासाठी बासुंदी आणायला जायला लागणार आहे. नाही आलेत आई बाबा. फक्त तू वरती येऊ नकोस, 10 मिनिटं खाली थांब, मी सांगेन तेव्हाच वर. ओके बाय.
प्लीज शेवटची 10 मिनिटं. आता आता खरंच 10 मिनिटात बोलवते मी. हो, नो प्रॉब्लेम. तुझं चालू रे. तू खातोयस का काही? हॅलो चे अगं कुठे काय? 10 मिनिटं. हां हां, चालेल चालेल. बाय. बाय बाय. कमाल. हॅलो आई. हा ऐक ना, मी पुरणपोळ्या करते पण जमतच नाहीये ना. पोळ्या लाटताना सारखं पुरण बाहेर येतंय. काय करू मी? अगं तुझ्या सासूबाईंनाच विचार ना. साकेत सांगतोच ना नेहमी, त्या किती छान पुरणपोळ्या करतात. आई ठेव फोन. कमाल. बहार. आ हा 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 हा. आधी आईला फोन करतो. तू आईपेक्षा भारी केल्यास पुरणपोळ्या. आई. हॅलो आई. हा बोल रे. आई तुला माहितीये जुईने पहिल्यांदा पुरणपोळ्या केल्यात आणि काय कमाल, काय भारी केल्यात माहितीये. अरे वा, अवघड असतं पुरणपोळ्या जमणं आणि तेही पहिल्याच प्रयत्नात. म्हणजे कमाल झाली. हो ना आई, मी तिला नेहमी म्हणतो माझी आई इतक्या भारी पुरणपोळ्या करते की. मी मी नाही रे केल्या कधी पुरणपोळ्या. फार किचकट काम असतं ते. असं काय करतेच आई. दर सणाला आपल्याकडे नसतात का पुरणपोळ्या. अरे त्या विकत आणायची मी. हा तू सणाच्या दिवशी झोपा काढायचास, मी सकाळी लवकर जाऊन तयारच घेऊन यायचे. आई मी मी करतो तुला थोड्या वेळाने फोन. जगलो वाचलो तर. हॅलो हॅलो.
ही का? तुमची सकाळी 6 वाजल्यापासूनची तयारी? आता सगळा ओटा तू साफ करायचास. लहानपणी माझ्या ह्या बाल मनाला वाटायचं की आईच करते माझी पुरणपोळी. हो ना, हो ना. मग आता तू मला पुरणपोळ्या करून घाल. जा तिकडे आतमध्ये आणि लाटायला सुरुवात कर. जा त्यापेक्षा मी भरवू का? जा. उठ साकेत. किती 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 वाजले वाजले किती 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 वाजले? झोप रे. मी 7:30चा गजर लावला होता. अरे यार, मी 9:30चा गजर लावून 15 मिनिटात आवरायचं ठरवलं होतं. पण आपल्याला जाग आल्यानंतर आपण 2 तास झोपू शकतो. हे सुख आहे औरच आहे. मला ना खरं तर ना 2 दिवस कुठेतरी निघून जावं असं वाटतंय तुझ्या बरोबर. ते आलंच. जाऊया का ग आपण या वीकेंडला कुठेतरी फिरायला? कुठे? लंडन. झोप तू. आय टेल यू, मला मंगळ पण चालेल, गुरु शुक्र शनी काही चालेल. नेपच्यूनवर पण जायला तयार आहे मी, किंवा वेगळी एखादी आकाशगंगा निवडू. जाऊया. ती पण चालेल. जाऊया जाऊया जाऊया. काय भाडं काय असतं का रॉकेटचं? विचारते. हं. जुई, बोल साकेत. एक कमाल आणि युनिक डेस्टिनेशन सुचलंय मला. कोणतं? गोवा. कमाल आणि युनिक 2च दिवसांची सुट्टी आहे रे. अगं प्लेननी जाऊ आणि प्लेननी येऊ. तू फक्त हो म्हण, मी लगेच बुकिंग करतो. नको, विमानाचा प्रवास फार टायरिंग होतो. तू जवळचं डेस्टिनेशन बघ ना. मग आपली गच्ची खूपच जवळ आहे अगं. लिफ्टनी जाऊ आणि लिफ्टनी येऊ. सामान पण न्यायची काही गरज नाही. आंघोळीला सुद्धा घरीच येत जाऊ. किंवा तुला थोडासा प्रवास हवाच असेल तर आपली गाडी काढू, बिल्डिंगला एक चक्कर मारू आणि पार्किंगमध्ये पदत लावू आणि शेजारच्या गच्चीवर जाऊ. ठेव साकेत. हे का आणलंस तू? माझं ना लहानपणीपासूनच स्वप्न होतं ही अशी बास्केट घेऊन पिकनिकला जायचं.
म्हणजे ते टॉम अँड जेरी मध्ये किंवा डिझनीच्या त्या कार्टून्स मध्ये दाखवतात ना तसं. नाही ते सगळं छान आहे, पण उगाच एक्स्ट्राची बॅग कशाला? नाही हे एवढंच घेऊन जायचंय. आणि कपडे? 2 दिवसाच्या पिकनिकला कपडे कशाला पाहिजेत? मी तर म्हणतो आंघोळ पण नको करायला. ई जुई, अगं आंघोळ न करण्याचं सुख काही और असतं. आणि मुळात एक गोष्ट लक्षात घे, ज्या कृतीच्या नावात घोळ आहे, अंघोळ, हे असले घोळ घालायचेच कशाला? शिरे. नाही नाही, शी करायची, हा, आंघोळ फक्त नाही करायची. किती घाण बोलतोस तू. मी तुला प्रूव्ह करून देऊ शकतो. हा, हे बघ, वाघ, सिंह, चित्ता हे कुठे करतात आंघोळ? तू आता गप्प बस. नाही बरोबर आहे, म्हशी डुंबत असतात पाण्यात. तू का बघितलंस मी म्हशींबद्दल बोललो? गपणारे साकेत. बरं चला, काय ऑफिस मधनं आल्यानंतर ना मला असं लोळत पडायला आवडत नाही. लगेच फ्रेश व्हावं असं वाटतं मला. हे अंगावर पावडर बिवडर करून मी फ्रेश होतो. हा, चहा करू? चहा? हा? टन-टन, टन-टन. साकेत. साकेत. हे बघ, हो हो हो. हे बघ, हे बघ मला काय मिळालंय. काय काय भाऊ? कमाल रिसॉर्ट मिळालंय मला. भारी आहे. कुठे आहे? वाईत. वाई? का? नाही नाही, जायला काही हरकत नाहीये, पण वाईला जाऊन येणं म्हणजे असं कोपऱ्यावर जाऊन आल्यासारखं वाटेल. मग त्यापेक्षा आपण पर्वतीला जाऊ ना. मग कुठे जायचं तुला? असं नाही, एखादं असं छोटंसं असं गाव, असं छोटंसं असं हिल स्टेशन. असं एखादं छोटंसं राज्य, म्हणजे ना गोव्यासारखं. आपण गोव्याला जाणार नाही आहोत. बीच पाहिजे ना ग, समुद्र किनारा पाहिजे. दादरला जाऊया का? मावशी पण आहे माझी. तीच मावशी ना जिने आपल्याला लग्नात रुखवतात साखरेची कोंबडी दिली होती. देत नाहीत, रुकवतात, ठेवतात. तेच ते. आणि म्हणे व्हेजिटेरियन. अंडी जमली नव्हतीच तिला. कधी पाहिलीच नसतील आयुष्यात अंड्यांचा शेप कसा असतो. अगं थांब, फुटतील. तुझ्या घरच्यांनी तेवढंही ठेवलं नव्हतं. आणि तिने आपल्या पहिल्या अॅनिव्हर्सरीला काय दिलं होतं माहितीये ना? कुकर. त्याची शिटी अजून वाजत नाहीये. रोज मला वाजवावी लागते सकाळी. तेव्हा शिजतो भात. जुई, येस साकेत बोल. बुकिंग झालेलं आहे. बोल कुठे? महाबळेश्वर. हे कमाल रिसॉर्ट मिळालंय मला. वाव. ए आपण बाबांसाठी ती जेली चॉकलेट्स पण नेऊ शकतो. अगं काय झालं? नाही नाही, काय नाही. ऐक ना साकेत, आपण ते बोटिंगला जाऊया तिकडे. बोटिंग करूया, कायाकिंग पण करूया, तू म्हणशील ते करूया. अगं मला वाटलंच नव्हतं अवेलेबल असेल. वीकेंड आहे ना, पण लगेच मिळालं बुकिंग. गर्दीच नाहीये बहुतेक या वीकेंडला. भारी. आपण ना आता 11-12 कल्ला टाकायचा. 11-12ला? हा, तू म्हणत असेल तर 13 पण. सोमवारी राहू आणि मग परत येऊ. साकेत तू कुठल्या महिन्यातलं बुकिंग केलंयस? अगं कुठल्या काय, याच महिन्यातलं. मग या महिन्यामध्ये 7 आणि 8 तारखेला आहे वीकेंड. काय? ओ शिट, मी पुढच्या महिन्यातलं बघितलं का? साकेत यार. सॉरी सॉरी सॉरी. मी 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 करतो. थांब थांब थांब, मला थोडा वेळ दे, मी करतो. तुला फोन पण करतो. बाय बाय बाय. नो रिफंड. तू कधी शाळेच्या ट्रिपला गेलास का रे? म्हणजे प्रत्येक ट्रिपला? मला कधी जावंसंच वाटायचं नाही. मला कायम असं वाटायचं की आईबाबांना सोबत घेऊन जावं.
एकदा ताईने मला विचारलं होतं, साकेत माझ्यासाठी राजस्थानहून काय आणशील? मी म्हटलं वाळू. कसं आहेस रे तू? ठरलं तर मग. ठरलं. उद्या सकाळी गाडी काढायची आणि सुटायचं. 2 दिवस कल्ला टाकायचा. रविवारी संध्याकाळी परत. काय सुपर प्लॅनिंग आहे माझं. हॅलो, एका मिनिटात आलो. हॅलो. बोल सारा. कधी? अरे यार ह्याला, अरे नको ना उद्या, नको ना प्लीज. अरे नको ना उद्या. अरे तुला काय जातं, माझी वाट लागेल यार, मी मारतो. ओके हो, ओके बाय. काय ग जुई, काय झालं? काय नाही. तुझा फोन हे ना. नाही, कोणाचा होता फोन? ते काय फार इम्पॉर्टंट नव्हतं. निघायचं? उद्या जायचं ना. झालंय ना तुझं? मी ठेवतो ना आतमध्ये. मी ठेवतो. झालंय तुझं? हा, म्हणजे जाऊया ना उद्या? हो जाऊया ना. जस्ट मला आता असं वाटलं की रस्त्यावरती खूप मेट्रोचं काम चालू आहे ना, तर महाबळेश्वरच्या रस्त्यांवर पण? नाही. ऐक ना, म्हणजे रस्ते असे निसरडे झाले नसतील ना थंडीमुळे? आणि अरे माझ्या लक्षात आलं, बाबांना शुगर आहे. म्हणजे आपण म्हणत होतो ना ते जेली चॉकलेट्स वगैरे घेऊन जाऊ महाबळेश्वरहून, ते तर आता काही शक्यच नाही. हो ना. हो. मग कॅन्सल करून टाकूया आपण. नाही नको. तू एवढं बुकिंग केलंयस तर. छे अगं, त्याचं काय एवढं, कॅन्सल करूया ना. तुला नको वाटत असेल तर. नाही मला काही नाहीये. तुला नको वाटत असेल तर नको जाऊया. मला चालेल. नाही मला काय, मी ओके आहे. जाऊया ना मग. बरं जाऊया. काय मग म्हणजे संध्याकाळी रविवारी एखादी मस्त फिल्म टाकायची का? तुला सॅटरडे वर्किंग आलाय? हो यार. आय एम रिअली व्हेरी सॉरी. अगं तो एक ओव्हरसीजचा क्लायंट आलाय, त्याला उद्या लंचला घेऊन जायचंय. मला पण सॅटरडे वर्किंग आलाय. हो का? खरंच? अरे आमची HR ची मीटिंग आहे. सगळ्या प्लॅनिंगची माती. छे आपण ना आता ऑन द वे पाणीपुरी खाऊ आणि मूड बदलून ऑफिसला जाऊ. जे भात कमाल. चला, मी तर 6 पुऱ्या खाणार आहे, तोडणार आहे. उद्या मी त्या लंचला चिंचिंग पूला पाणीपुरीच खायला घेऊन जातो. बसलंच पाहिजे, पोहोचलं पाहिजे. त्या उद्या परत भारतात आलाच नाही पाहिजे आयुष्यात. वसाबी पाणीपुरी देतो खायला. आमची दुपारी 1ची मीटिंग आहे आणि तरी सगळ्यांना 10 वाजल्यापासून बोलवून ठेवलंय. लहानपणी शाळेत सुद्धा जायला मला आवडायचं नाही माहिती. हाफ डे शनिवारी. हे बघ, अख्ख्या जगाला सुट्टी आज, पण आपण ऑफिसला जाणार आहोत. शनिवारी ऑफिसला बोलवणाऱ्यांवरती ना टाळा लावला पाहिजे. मी जमलं तर ऑफिसमधनं लवकर येईन आज. किमान जेवायला तरी जाऊ बाहेर. जाऊया बाहेर. जाऊया म्हणजे? जाऊया का बाहेर? हां,
रात्री जेवायला ना? आत्ता चल. खड्ड्यात गेलो ऑफिस. मरू दे ते काम. वेडे होता पण खरंच. थोडा वेडेपणा पाहिजे ना यार. खरंच. पण जायचं कुठे? जिथे रेंज येणार नाही अशा कुठेही. साकेत. काय झालं? साकेत. काय 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 झालं? सॉरी, गिझर ऑन राहिला का? नाही. मग कमोड सीट? नाही रे. फक, माझं टॉप बघ. अरे कडक आहे. हा? जुना झालाय का? हा ना, आपण ते ह्यांच्याकडे जाताना घातला होता ते हे. ओ शिट. म्हणजे तेव्हाही मी जाड दिसले असेल. साकेत हे बघ ना, मला घट्ट होतोय हा टॉप. अगं काही काय, ते तू करतेस ना, ते कर ना एकदा प्रयत्न करून. नाही होते. मग कुठे होतंय टाईट पण तुला? हे काय कमरेला, हे बघ. कमरेला काय? अगं घाम आला असेल किंवा मागे चिकटला असेल. घाम कमरेला का नाही येत का? मला तर कुठे कुठे येतो. रे प्लीज साकेत यार, तुला कुठे कुठे घाम येतो ते नको सांगू मला खाण्याच्या वेळेला. अगं तेच तर सांगतोय मी. काय कमाल हाफ फ्राय केलाय मी. तू काय तुझे बुरसटले विचार मध्ये आणतेस? हे जाड झालंय वगैरे. मी झालीये जाड, मला माहितीये. तुला नाही कळणार कारण तू पण जाड झालायस. मी काय काय बोलतेस तू? हे बघ, हे बघ, या खुर्चीत सुद्धा किती जागा राहते बघ. आणि बघ मी मध्ये. ते चीज, तू तू सगळ्यात चीज घालून खातोस ना. परवा पोह्यावर पण चीज घालून खाल्लंस. मी थांबवलं म्हणून, नाही तर बासुंदीवर पण चीज घातलं असतंस. ए प्लीज हा जुई, चीज बीज खाऊन कोणाचंही वजन वाढत नाही. अरे सांडवतोयस यार साकेत. सॉरी सॉरी. उभा राहा, उभा राहा, उभा राहा, उभा राहा. तू परत सांडवतोयस. वळ, श्वास सोड, श्वास सोड. ती पण ढेरी बाहेर आली. अजिबात नाही, अजिबात नाही. उलट परवा तूच बेडमध्ये म्हणाली होतीस, हे सिक्स पॅकचं वेड वगैरे सोड, अंगावर विटा घेतल्यासारखं वाटतं. मला माहितीये मी जाड झाली. माझा फेवरेट टॉप आहे हा. मला व्हायलाच पाहिजे. मी आता असं डाएट करणार आहे ना की एका महिन्यात 5 किलो वजन कमी झालं पाहिजे. इतकंही डाएट करू नकोस की ड्रेस ऑल्टर करायला लागेल. मी एकटी नाही करणार आहे डाएट. विचार विचार, शेजारच्यांना विचार, नाहीतर तुझ्या दादाला विचार. तो या दारात येताना सुद्धा ढेरी आधी येते आणि मग तो येतो ढेरी दादा. मी काहीतरी फेकून मारेन साकेत. तू पण करणार आहेस माझ्या बरोबर डाएट? मी कशाला? मी नाही घालणार आहे तुझा ड्रेस. कारली मिळाली छान. कारली आणि छान. हो, मेथी, कांद्याची पात. तू चीज बर्गर बघितल्यासारखी का रिॲक्ट करतेस? साकेत, आपण ना आजपासून रोज पालेभाजी आणि भाकरी खायची. रोज? रोज रोज म्हणजे ऍक्च्युली रोज? हो. य जुई, साकेत, तू खरंच रोज पालेभाजी करणार आहेस? मी काय आता मोबाईलवरती रेकॉर्ड करून लूप लावू का त्याचा? म्हणजे मला ब्रेकफास्टला डब्यात रात्री हेच खावं लागणार आहे? पाभा? व्हॉट इज पाभा? पालेभाजी आणि भाकरी. हो.
इतक्या लवकर आपला डिवोर्स होईल असं मला वाटलं नव्हतं. डिवोर्स होणारच असेल तर मग मी हे सगळं का करतोय? साकेत, का करतोय हे सगळं? कोणासाठी करतोय मी सगळं? तू का कोणाचं मन करतोय? राखायला करतोय मी सगळं? काहीच गरज नाही मला. तू खरंच का करतोयस हे सगळं? पण मला आपलं लग्न वाचवायचं आहे म्हणून मी ना महिन्यातून फार फार तर एकदा खाईन पालेभाजी, ती सुद्धा त्यात चीज आणि सॉस घालून. आणि मी ग्रीन टी पण आणलाय. अगं कॅन्सर होतो वेडे त्याने. कोणी सांगितलं तुला? ती करीना कपूर पण पिते माहितीये. ती गोलमाल 3 मध्ये तू आहेस. तिचा नवरा नवाब आहे. तू मला पालेभाजी खायला घालणार आहेस? आणि ग्रीन टी पण. तुला कळतच नाहीये का मी काय म्हणतोय ते? अगं ह्या ग्रीन टी मुळे इबोला व्हायरस पसरला होता आफ्रिकेत. अजून काही? मी कोर्टात पहिलं हेच कारण देणार आहे. ग्रीन टी मुळे झालेला पहिला डिवोर्स असेल आपला. अगं जुई, मीठ कुठं आहे? संपलाय. आणि साखर संपली आहे. संपलीये का तू लपवली आहेस? हे बघ जुई, जुई चहात मला साखर हवी आहे. मग काय मगाशी मीठ घालणार होतास? अगं मीठ पोह्यांसाठी हवं होतं. आणि तेलाची बाटली ओतून दिली. हो तू दिली. शनिवारी मारुतीला तरी वाहिलं असतं. फ्रीज उघडू नको, फ्रीज उघडू नको. का काय झालं? कारण तू जे शोधतोयस ते फ्रीज मध्ये नाहीये. म्हणजे तू चीज सुद्धा टाकून दिलं? टाकून नाही रे दिलं, मग गाईला दिलं पोळीत घालून. अगं ॲनिमल क्रुएल्टी वाले केस करतील तुझ्यावर. असं काही होत नाही रे. त्या गाईने किती आवडीने खाल्लं माहितीये. आणि मग तिने काय तुझ्याकडे बघून स्माइल दिली आणि मग तुम्ही काय एकत्र सेल्फी काढलात? से चीज. साकेत, पुढचा महिनाभर आपण दोघांनीही व्यवस्थित डाएट पाळायचंय. आय होप माझ्या आईने दिलेले दाण्याचे लाडू आहेत. आय लव्ह यू. फायनली दाण्याचे लाडू. लाडू कुठे आहेत? लाडू तू कुलूप का लावलंयस याला? कारण पुढचा महिनाभर तू ते लाडू खायचे नाहीयेस. जुई बाळ, तू खरंच आपला डिवोर्स खूप मनावर घेतलायस ग. माझ्या ब्रेकफास्टला काय आहे? ते बघ टेबलवरती बोलमध्ये ठेवलंय. काकड्या 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 वाकड्या तिकड्या काकड्या छोट्या काकड्या 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 काकड्या. ब्रेकफास्टला मी काकड्या खायचे. फक्त ब्रेकफास्टला नाही, आज दिवसभर काकडीच खायची आपण दोघांनी. अगं मी काय बोकड आहे का काकडी खायला दिवसभर? टाकू नको, टाकू नको. साकेत, हे एकदम चांगलं डाएट आहे आणि ह्यानी खूप फास्ट रिझल्ट मिळतात. निदान सालं तरी काढ. सालातच ताकद असते अरे. चालच राहणार आहेत बहुतेक माझी महिन्याभरानी. तुम्ही दोघं डाएट करताय? तुम्हाला कसं कळलं? अगं काल मी बातम्यात बघितलं. बातम्यात? जोकिंग ग. अगं भाजीवाल्याने सांगितलं. भाजीवाला? हा, तू त्याच्याकडनं 5 किलो काकड्या विकत घेतल्यास ना, तर इतक्या काकड्या म्हणजे डाएट. तुम्ही दोघं ना बस्ती करून घ्या. बस्ती? हां, आयुर्वेदिक असतं, काढा देतात. प्यायचा का तो काढा? नाही, प्यायचा नाही, ते तुमच्या शरीरात सोडतात. सोडतात? हां, म्हणजे तिकडून ग. तिकडून म्हणजे? अगं तिकडून.
बापरे. ते सेफ असतं. मी कितीतरी वेळा करून घेतलंय. हा खरंच. आला माझा मजला. साकेत साकेत. मेलो मेलो मेलो, डाएटने मेलो आणि ढगात पोचलो. पक्षी किती जवळ दिसत आहेत. जुई जुई काय करून घेतलंयस तू स्वतःच? घुबडासारखी दिसायला लागलीस का? चीज चीज कुठे? चीज आता आपल्या फक्त कष्टांचं चीज. सॉरी आय नो बोर. ऐक ना, हे बघ मी काय आणलंय. ह्या डायरीमध्ये मी सगळे एक्सरसाइजेस लिहून आणले जे आपण रोज करायचे आहेत आणि आपण ते कुठेही करू शकतो. हे बघ, बेडमधनं आधी उठल्या उठल्या ना असे हात जोडायचे. करा अग्रे वसते लक्ष्मी करमुदे सरस्वती. साकेत साकेत नाही, सरस्वती. तू जागा हो ना आधी. ऐक ना, अरे काय ना, बेड मध्ये उठल्या उठल्या कोणी मला हात जोडायला सांगितलं की करा अग्रे वसते लक्ष्मी. ऐक ना साकेत, ऐक ना. हे बघ, बेडमधनं खाली उतरण्याच्या आधी असे 4 वेळा हात असं करायचं आणि मग बेडमधनं उतरल्या ना की लगेच. ए नाही नाही, अगं उठल्या उठल्या अशी पोझिशन नको घ्यायला लावूस. कालचा शेप वरून पचला पण नाहीये. प्रेशर येईल ग. उगाच बाथरूम मध्ये जायची पण वेळ येणार नाही. इथेच सगळं. बाथरूम मध्ये? चल चल चल, मी बाथरूम मध्ये तुला सोपे एक्सरसाइज दाखवते. नको चल 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 साकेत. नको यार, नाही करायच्यात मला एक्सरसाइज. ए सॉरी सॉरी, ए सॉरी अगं, जुई सॉरी सॉरी जुई. हे बघ साकेत, आपल्याला ते गाल कमी करायचं असतात ना, तेव्हा तोंडात पाणी घ्यायचं, चूळ भरताना घेतो तसं, आणि असं, आणि मग अशी मान वर करायची. ह्यानी ना ही डबल चिन जी तुझी वाढली आहे ना ती कमी होती. साकेत उठ ना. हा घासतो घासतो, दात घासतो. हे बघ, दात घासताना हो, घासा पण घासतो, मान पण घासतो, हळूहळू बेंबीपर्यंत पोहोचतो, बेंबी पण घासतो. तू चेष्टाच कर माझी, तुला सिरियसनेसच नाही आहे. नाही नाही, सिरियसली घासतो, सिरियसली घासतो. ऐक ना साकेत, ऐक ना प्लीज, ऐक ना. हे बघ, तू जर हे सिरियसली केलंस ना, हे फॉलो केलंस ना 1 महिना, तर तुझं वजन कमी होईल. आणि मग तुझं वजन कमी झालं ना की मी लगेच फॉलो करेन. खरंच. थोडक्यात मी तुझ्या प्रयोगशाळेतला उंदीर आहे. गिनीपिग म्हणायचंय का तुला? मी मराठी मीडियमचं ना, आम्हाला उंदीरच शिकवलंय. ऐक ना साकेत, ऐक ना. उठ 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 अरे उठ 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 असं कर. उठ उठ. मला नाही रे, तुला. उठ ना, उठ ना. हे बघ, आपल्याला हे जायला हवंय की नाही? किती आलंय लोम कळलंय बाहेर. हे बघ, वरती बघ असं. डोकं कमी झालं.
साकेत साकेत काय झालं? किती किलो कमी झाले? वजन सोड. काय कंबर कमी झाली का? कंबर हा किती? 12 हा आता किड्स सेक्शन मधून कपडे घ्यायचे? 12 काय? मग काय झालंय का? मग काय? अरे मी कंबर मोजण्यासाठी टेप शोधत होते ना, मग मला काय मिळालं? अरे हा कुठला ड्रेस आहे? अरे हा तोच आहे जो मला होत नव्हता. अरे वा, अरे हा बघ, हा सेम ड्रेस आहे तुझ्या अंगात, डबल रोल. अरे तीच तर गंमत आहे ना, मी एकच ड्रेस 2 साइजेस मध्ये घेतला, एक स्मॉल एक मीडियम, एक स्मॉल एक मीडियम. अरे वा, एक ड्रेस 2 साइजेस मध्ये घेण्यात गंमत काय पण? अरे काय झालं माहितीये का, मी मीडियम माझ्यासाठी घेतला आणि मी स्मॉल घेतला वहिनीसाठी, ती माझ्यापेक्षा बारीक आहे ना. अजून मला गंमत नाही कळली. असं कसं रे तो वेडा. मी त्या दिवशी स्मॉल घातला आणि मग तो मला झाला नाही ना, मग मला असं वाटलं की मी झाडी झाले, माझं वजन वाढलंय, पण खरं तर माझं वजनच नाही वाढलेलं. म्हणजे गेले एक महिना मी जे स्वतःवर अत्याचार करतोय ते उगाच असं म्हणायचंय का तुला? हो ना. जुई, हा ड्रेस ठरणार आहे आपल्या डिवोर्सला कारणीभूत. मी पिझ्झा मागवते ना, आत्ता पिझ्झा मागवते, चीज बर्गर पण मागवते. मी एक्स्ट्रा चीज घालायला सांगते त्याला, खरंच सांगते. मी स्वतः ऑर्डर देऊ का? आत्ता फोन करू का? पिझ्झावरती पण एक्स्ट्रा चीज हवं. काही बोलू नकोस तू. हे तर गेला महिनाभर मी नुसती पालेभाजी खातोय. गाय झाली आहे माझी, गाय. एका आठवड्यात मी दूध सुद्धा देऊ शकीन आता. आयुष्यात घडून तू लाल माठाची पालेभाजी करत ठेवलीस तिकडे? करत नाही ना ती. करपू दे, अख्खा लाल माठ, सगळ्या जगातला लाल माठ करपू दे. मी इथे माठ ठरलोय महिनाभरात, त्याचं काय नाहीये तुला. त्या पाव किलो लाल माठाची पडली आहे तुला. करपू दे, जगातला लाल माठ करपू दे. साकेत उठ ना, उठ ना. काय झालं? तू कॉफी कर ना प्लीज. आत्ता किती वाजले? 2 वाजलेत. 2? तू इतका वेळ जागी आहेस? नाही, मध्येच जाग आली. मला सांगायचंय तुला काहीतरी. तू कॉफी कर ना प्लीज. ठीक आहे. तू प्रेग्नंट आहेस का? पण ती पहिली शू वगैरे वापरायची असते सकाळी. नाही रे, प्लीज जा ना, मला काहीतरी वेगळं बोलायचंय. हल लवकर. हलतो. आई ग. बोला. तू जो माझा बॉक्स दिलास ना मला, ही त्यात होती. ओ, म्हणजे आईंनी तुझ्या लहानपणीच्या गोष्टींसोबत ही सुद्धा पाठवून दिली. ही माझ्या लहानपणची नाहीये. मग काय कॉलेजमधली आहे का? म्हणजे मी विकत नाही घेतली आहे ती.
मला गिफ्ट मिळाली आहे. मग आज काहीचा बर्थडे आहे का? आपण तो आता सेलिब्रेट करायचा आहे का? ही मला अमितने गिफ्ट दिली आहे. माझा तो एक्स बॉयफ्रेंड होता. तुझ्या आईला खूप आवडायचा का तो, म्हणून त्याची आठवण म्हणून पाठवून दिली आहे का? नाही, आईला त्याच्याबद्दल माहीत नव्हतं. म्हणजे तिला माहिती होतं की तो मित्र आहे, पण बाकी काहीच माहीत नव्हतं. ठीक आहे ग मग. ॲक्च्युली साकेत, मला ना तुला कधीपासून हे सांगायचं होतं. माझ्या मनात होतं ते उगाच. आय नो वी हॅड डिसाइडेड दॅट वी वोंट टॉक अबाउट आवर पास्ट रिलेशनशिप्स, बट आय रिअली वॉन्टेड यू टू नो दॅट दिस वॉज गिफ्टेड टू मी बाय अमित. आपण उगाच इंग्रजी बोलायला लागतो ना या अशा विषयांवर. अरे मी काय बोलतीये, तू काय बोलतोयस? जस्ट माझं एक ऑब्झर्वेशन आहे. मला वाटतं मी ही त्याला परत करून टाकावी. कशाला? अगं मी वापरेन की. काय? मजा करतोय काय ते परत. आता विषय निघालाच आहे. आलोच. हा गॉगल. हा गॉगल मी म्हणतो, हा गॉगल माझा पहिला आहे, त्यामुळे तुटला तरी मी जपून ठेवलाय. पण इट्स अ गिफ्ट टू. आलं बघ इंग्लिश लगेच. कोण होती? नावात काय आहे? अरे नावात बरंच काही आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर. मला वाटलंच होतं. मी नाव सांगितलं तू आधी फेसबुकच्या माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये जाऊन चेक करशील. हा. जसं काही तू आतमध्ये गेलास तेव्हा तू आम्ही तसं सर्चच केलं नाहीस. हां किती कॉमन नाव आहे का अमित. अगं 17 अमित आहेत तुझ्या फ्रेंड लिस्टमध्ये. तिचं काय होतं? सायली. हा केवढं युनिक नाव आहे नाही का? ए गंमत बघ ना. साकेत सायली. सा प्लीज यार. पहिली गर्लफ्रेंड होती का? नाही. मग काय 7वी वगैरे? हो यार, ऍक्च्युली 7वी. तुला 7 होत्या? हां, म्हणजे त्यातले काही फक्त लव्ह इंटरेस्ट. सिरियस अशा 3च. आणि ही एकदम सिरियस वाली. मग झालं काय? सोड ना. असं नसतं जखमेवर मीठ चोळायचं. ओ हॅलो, जखमा इथे सुद्धा आहेत बरं का. तूच मीठ मागून घेतलंयस. अशा किती आहेत जखमा? तुझ्या इतका नाही आकडा, पण 4 अमित धरून. फक्त 4? तुझ्याकडे बघून असं वाटत नाही. म्हणजे कॉलेजमध्ये रोज डेला जे गुलाब द्यायला यायचे ते नाही धरत मी. पण नावं तरी सांग ना. ओके डील. तू 2 सांग, मी 1 सांगते. डन. कॉफी?
हां थोडी स्ट्रॉंग कर. विषयच असा निघालाय, स्ट्रॉंग पाहिजेच ना. थँक्यू. पहिल्या दोन माझ्या शाळेतल्या, सुप्रिया आणि श्वेता. सुप्रिया माझ्याबरोबर 8वीत माझ्या बाजूलाच बसायची आणि श्वेता 10वीला आम्ही एकत्र संस्कृतच्या क्लासला जायचो. मग काय झालं? काय नाही, सुप्रियाचं आणि हळूहळू असं कमी होत गेलं आणि 10वीत मला श्वेतापेक्षा कमी मार्क मिळाले. त्यामुळे ती भारी कॉलेजमध्ये आणि मी ज्युनियर कॉलेजमध्ये. माझं पहिलं 11वीत होतं. शाळेत काही करण्याची हिंमतच नव्हती. हां त्याचंही नाव साकेत. अरे कमाल. सॉलिड हुशार होता. स्पोर्ट्समध्ये पण होता. नावातच आहे. 12वी नंतर त्याची सगळी फॅमिली दिल्लीला शिफ्ट झाली आणि मग पुढे आमचं काहीही झालं नाही. व्हेरी गुड. पुढे माझ्या बाबतीतही एका मुलीच्या बाबतीत म्हणजे असंच घडलं. सरगम नाव तिचं, सरगम शास्त्री, माझा लव्ह इंटरेस्ट. पण माझी हिंमतच नाही झाली अगं. अँड यू वोंट बिलीव्ह, ते श्रीलंकेला शिफ्ट झाले अगं. श्रीलंका? अगं श्रीलंकेला कोणी शिफ्ट होतं का? सो सरगम शास्त्री आणि दुसरी मुस्कान चोप्रा. प्लीज एक सेकंड, हे खोटं आहे. हे नाव तू आत्ता कॉइन केलंस. अगं नाही अगं, नाही, खोटं आहे. अगं खरंच तू फेसबुक मध्ये माझ्या फ्रेंड लिस्ट मध्ये आहे ती बघ. अरे किती फिल्मी नाव आहे हे. आमचं प्रेम सुद्धा फिल्मीच होतं. म्हणजे वन साइडेड. आम्ही ना तसे खूप चांगले मित्र होतो आणि ना असं ते अनसेड पण होतं असं. आणि ना एकदा मी तिला, जाऊ दे सोड. अरे सांग ना. नको ग आता. नाही नाही सांग सांग सांग. आपलं कुठलं कॅफे आहे ना, तिथे आम्ही नेहमी भेटायचो. म्हणजे आमचं नेहमीचं ठरलेलं टेबल, ते राऊंड, ते एक संगमरवरी. ती मला ते हे रुनी म्हणायची. रुनी का रुमी? रुनी ग, ऐक ना, रुनी रुनी. सॉरी सॉरी. ठरवलं मग मी. ती तशी वेळेची पक्की होती. म्हणजे आमचं ठरलं होतं 9 वाजता भेटायचं. तू 8:45लाच हजर झाला असशील. हो ना यार, काय काय करतो ना आपण त्या काळात. सो मी म्हटलं की आज तिला प्रपोज करायचं, कार्ड देऊ. आणि मी 8:45ला पोचलो. असं ते राऊंड टेबल, संगमरवरी, असं कार्ड मी घेतलं माझ्याकडे. मी 8:45लाच पोचलो होतो ना, त्यामुळे मी म्हटलं यायला तिला एक 15 मिनिटं आहेत तर चहा मागव आणि आपलं बनमस्का. आणि मी असा बनमस्का बुडवला. कधी 9 वाजले कळलंच नाही मला. आणि असं मी काय काय असली कमाल हॉट एंट्री घेतली ना तिने. असली कमाल दिसत होती ती. आणि अशी येऊन बसली ती आणि मी असं पाहतच राहिलो यार तिच्याकडे. आणि मी कार्डच दिलं नाही ग तिला. का? असली हॉट दिसत होती ना ती की मला असं वाटलं की यार इतक्या हॉट मुलीचा मी बॉयफ्रेंड, माझी लायकी नाहीये यार. तू बावळट आहेस का रे जरा? हे काही कारण आहे का? अगं पण मला खरंच वाटलं तेव्हा तसं. मग त्या कार्डचं काय केलंस? मी असं ते
टेबलाखालनं माझ्या मांडीवरून तिच्या मांडीवर हळूच सरकवणार होतो, तर ते असं एनव्हलपचं मी सेलोटेप काढली आणि तेच कार्ड असं टेबलाच्या खाली चिकटवलं. Fuck. ध्यान आहेस तू. काय काय केलेलं असतं ना आपण त्यावेळी. साकेत, हम्म. ते कार्ड अजून असेल टेबलच्या खाली? तू काय वेडी आहेस का ग? किती वर्ष झाली आहेत त्याला. कसं असेल तिकडे? आता तिकडची सगळी टेबल्स पण बदलली असतील. आपण जाऊया का? इमॅजिन ना, किती फिल्मी होईल ना जर ते कार्ड अजूनही तिथे असेल तर. चला आता आपण झोपायला जाऊया. तू काही बोलायला लागलीस. ऐक ना, खरंच जाऊया ना प्लीज. उद्या ब्रेकफास्टला गुड लक. बर बघू. बघू नाही नक्की. परत जाऊया. तू आधी तुझ्या त्या अमितचा पत्ता शोध आणि मी सायलीचा शोधतो. ऐक ना, हम्म. मी काय म्हणते, नको देऊया का ते परत? म्हणजे राहू दे ना. तुला काही ऑड वाटत नाहीये, मला काही ऑड वाटत नाहीये. ऑड कशाला वाटायला पाहिजे? त्यावेळी प्रेमानेच दिले ना त्यांनी. एक्झॅक्टली. मी तर म्हणतो आपण ना या दोन गोष्टी फ्रेम करूया आणि अशा हॉलमध्ये लावूया. हे अति होतंय. हे अति आहे. बस. चला. साकेत, इकडे ना. मला कधी वाटलं नव्हतं मी माझ्या नवऱ्याबरोबर या विषयावर कधी काही बोलू शकेन, एस्पेशली अरेंज मॅरेज झाल्यावर. काय मला सुद्धा वाटलं नव्हतं मी माझ्या बायकोसोबत हे असं सगळं बोलू शकेन. मला वाटतच नाही आपल्या लग्नाला 2च वर्ष झाली आहेत. मला असं वाटतंय तू माझा खूप जुना मित्र आहेस. फक्त जरा लवकर भेटायला हवा होतास. लवकर का? म्हणजे एव्हाना बाळ प्लॅन करता आलं असतं ना. चला झोपायला जाऊया. चला. अरे वेळ झाली झोपायची. झोपेत बडबडायची. इवली पावलं वगैरे काही नाही. तुला वेट लागलंय. छान बेबी पावडरचा वास घरभर पसरला असता. तू शुअर आहेस हेच टेबल आहे? अगं हो, गुडलक मध्ये हे एकमेव संगमरवरी टेबल आहे अनेक वर्ष. शिट यार, मग कुठे गेलं ते? अगं बाहेर बावटेस कुत्रा. झालंय आता आपलं 360 बसून चेक करून. नाहीये ते काय. किती वर्षापूर्वीच आहे. कसं असेल? साकेत, तू रक्तानी वगैरे लिहिलं होतंस का? मग त्यांनी घाबरून फाडून टाकलं असेल. चल झालं. नाही, माझं व्हायचंय. काउंटरला बिल नाही, माझं व्हायचंय बस. आता हा विषय बंद ना. मी काहीच बोलत नाहीये. 2 ऑमलेट, 2 बन मस्का आणि चहा 2. किती? साकेत, काय झालं? ते बघ. काय? ते बघ ना, हे तेच आहे. नाही ते नाही. नाही नाही नाही, लिहिलंय त्याच्यावरती युअर अँड युअर्स ओनली रुनी. नहीं ते साकेत हो यार, साकेत लाजतोयस तू. बरसों पहले कोई दीवाना टेबल के नीचे छोड़ के गया था. क्या बात है. दीवाना. घंट्याचा दीवाना. दीवाना.